नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं का जे पोलीस भरतीसाठी आहे ते वयोमर्यादा वाढवून दिलेली आहे मित्रांनो. तर आता आपल्याला बघायचं आहे का कोणत्या कॅटेगरीसाठी किती वय राहणार आहे. म्हणजे जे 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2025 ज्यांचं वय जे कमाल वय आहे, जास्तीत जास्त वय ज्याचं वाढलेलं आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादाचा जो आहे तो आपली जाहीर झालेली आहे. तर चला मित्रांनो बघूया कोणत्या कॅटेगरीसाठी किती वय राहणार आहे. तर आपण बघू शकतो वयोमर्यादा. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 30 नोव्हेंबर 2025 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील. बघा मित्रांनो, जो खुला प्रवर्ग आहे त्यांना 18 ते 28 वर्षापर्यंत अर्ज करू शकते मित्रांनो. जे मागास प्रवर्ग आले ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती आल्या, अनुसूचित जमाती आले, विज आले, भज ब, भज क, भज ड, विमा प्र, इतर मागासवर्गीय, एस-सी, बी-सी, ई-डब्ल्यू-एस जे ह्या मागास प्रवर्ग आहे त्यांनी 18 वर्षापासून ते 33 वर्षापर्यंत अर्ज करू शकते मित्रांनो आता. त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो जे प्रकल्पग्रस्त उमेदवार आहे त्यांनी 18 वर्षापासून तर 45 वर्षापर्यंत कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत त्यांनी आता अर्ज करू शकते. पोलीस भरती जे 2025 ची सुरू झालेली आहे, अर्ज फिलअप सुरू आहे. तर त्यांनी आता 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकते. जे भूकंपग्रस्त उमेदवार आहे त्यांच्यासाठी पण 18 ते 45 वयोमर्यादा राहणार आहे. आणि जे माजी सैनिक उमेदवार आहे त्यांनी 18 वर्षापासून तर जे तुम्ही बघू शकता जे उमेदवारांचे सशस्त्र दलात झालेले सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहणार आहे त्यांच्यासाठी कालावधी. आणि जे पदवीधारक अंशकालीन उमेदवार असतील त्यांच्यासाठी आपण बघू शकतो 18 वर्षापासून तर 55 वर्षापर्यंत. बघा मित्रांनो 55 वर्षापर्यंत त्यांनी अर्ज करू शकते. समोर आपण बघू शकतो मित्रांनो जो अनाथ आले त्यांच्यासाठी 18 वर्षापासून तर 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि जे समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार आहे, जे महिला उमेदवार झाल्या, किमान वयोमर्यादा त्यांच्यासाठी 18 ते कमाल वयोमर्यादा जो खुला वर्ग आहे ते 28 वर्षापर्यंत राहणार आहे. आणि जो मागास प्रवर्गामध्ये येत असतील महिला त्यांच्यासाठी 33 वर्ष राहणार आहे. अशा प्रकारे आपण समोर बघू शकतो जो खेळाडू उमेदवार आहे त्यांच्यासाठी 18 ते खुला प्रवर्गासाठी 28 प्लस 5 वर्ष म्हणजे 33 वर्षापर्यंत राहणार आहे खेळाडूंसाठी. आणि जे मागासवर्ग प्रवर्गामध्ये येत असतील खेळाडू उमेदवार त्यांच्यासाठी आपण बघू शकतो 33 प्लस 5 म्हणजे 38 वर्ष राहणार आहे मित्रांनो. समोर आपण बघू शकतो मित्रांनो जे पोलीस पाल्य आले त्यांच्यासाठी 18 ते खुला वर्ग 28 पर्यंत राहणार आहे. आणि जे मागास प्रवर्गामध्ये येत असतील त्यांच्यासाठी 33 वर्ष राहणार आहे. अशा प्रकारे आपण समोर बघू शकतो मित्रांनो जे माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी उमेदवार असतील त्यांच्यासाठी 18 वर्षापासून तर 28 प्लस 3 म्हणजे 31 वर्षापर्यंत राहणार आहे. आणि जे मागास प्रवर्गामध्ये येत असतील त्यांच्यासाठी 33 प्लस 3 अशा प्रकारे 36 वर्षापर्यंत राहणार आहे. तुम्ही बघू शकता. समोर आपण बघू शकतो इथे एक टीप दिलेली आहे. शासन आदेश क्रमांक 1125 प्रश्न क्रमांक 173 पोल 5 दिनांक 17/10/2025 अन्वये दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2025 रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन 2024-25 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेकरिता एका वेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील. बघा मित्रांनो जे 1 जानेवारी 2022 पासून तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्याची वयोमर्यादा वाढलेली आहे
त्यांना एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील अशांसाठी वय वाढवून दिलेलं आहे मित्रांनो, आपण बघू शकतो. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे आपले वयोमर्यादा वाढवून दिलेली आहेत. आपण पूर्ण प्रवर्गानुसार, कॅटेगरीनुसार सगळं आरक्षणानुसार बघितलेलं आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या वयापर्यंत अर्ज करता येईल याच्याबद्दल सर्व डिटेल्समध्ये आपण बघितलेलं आहे. तर कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. त्याच्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. असे पूर्ण नोटीस जी-आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.